जय महाराष्ट्र मंडळी. निधी मिळत नव्हता म्हणून पक्ष सोडला. विकास कामं करता येत नव्हती म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण आता समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीने या दाव्यावरच मोठं प्रश्नचिन्ह उभा केलेलं आहे. खरंच या खासदारांना निधी मिळत नव्हता का? की कोट्यावधी रुपये खात्यात मंजूर होऊनही ते खर्चच झालेले नव्हते? आणि जर निधी उपलब्ध होता तर पक्षांतरासाठी निधीचं कारण पुढं का करण्यात आलं? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 6 बंडखोर खासदारांच्या निधीमागचं राजकारण, आकडेवारी आणि संपूर्ण इनसाईड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, पक्षांतराची सुरुवात आणि निधीचा मुद्दा. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, या पक्षांतरामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे या सर्व खासदारांनी जवळपास एकच कारण पुढं केलं: मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळत नव्हता. विकास कामे रखडली होती आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणं कठीण झालं होतं, असा दावा त्यांनी केला. अनेक ठिकाणी या खासदारांनी सत्तेत गेल्याशिवाय विकास होत नाही असा संदेश दिला. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराला विकासाचं कारण असल्याचं चित्र उभं करण्यात आलं. मात्र आता समोर आलेली अधिकृत आकडेवारी या दाव्यालाच आव्हान देते. मुद्दा क्रमांक 2, MPLADS म्हणजे काय आणि आकडेवारी का महत्त्वाची? खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना म्हणजेच MPLADS ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील विकास कामासाठी निधीची शिफारस करण्याचा अधिकार असतो. या निधीतून रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, सार्वजनिक सभागृहे, स्मशानभूमी, क्रीडा सुविधा अशा विविध विकास कामासाठी खर्च करता येतो. म्हणूनच जेव्हा एखादा खासदार निधी मिळत नसल्याचा दावा करतो तेव्हा त्याची पडताळणी या योजनेतील अधिकृत आकडेवारीवरून करता येते. आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार या 6ही खासदारांच्या खात्यात कोट्यावधी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे निधी मिळत नव्हता आणि निधी खर्च झाला नव्हता यामध्ये मोठा फरक असल्याचं स्पष्ट होतंय. मंडळी, आता पाहूया मुद्दा क्रमांक 3, ओमराजे निंबाळकरांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह काय? धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पक्षांतरानंतर सर्वाधिक चर्चेत राहिले. त्यांनी अनेकदा निधी मिळत नसल्याचं कारण दिलं होतं. मात्र अधिकृत आकडेवारीनुसार त्यांच्या खात्यात 18,47,00,000 रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ 1,97,00,000 रुपये खर्च झाले. म्हणजेच तब्बल 16,49,00,000 रुपये वापरले गेले नाहीत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की जर निधी उपलब्ध होता तर तो खर्च का झाला नाही? मतदारसंघातील रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा आणि इतर विकास कामासाठी हा निधी वापरता आला असता. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतराच्या कारणावर नव्याने चर्चा सुरू झालेली आहे. मुद्दा क्रमांक 4, सर्वात धक्कादायक आकडेवारी कोणाची आहे? या सर्व खासदारांमध्ये सर्वाधिक धक्कादायक आकडेवारी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांची आहे. त्यांच्या खात्यात 14,70,00,000 रुपये मंजूर झाले होते. मात्र प्रत्यक्ष खर्च फक्त 15,59,000 रुपये झाला. याचा अर्थ जवळपास संपूर्ण निधी शिल्लक राहिला. विशेष म्हणजे त्यांनी सुचवलेल्या 40 विकास कामापैकी एकही काम पूर्ण झालेलं नसल्याचं आकडेवारीत नमूद आहे. यामुळे आता केवळ निधीच नाही तर विकास कामाच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुद्दा क्रमांक 5, इतर खासदारांची आकडेवारी काय सांगते? शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना 14,70,00,000 रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी फक्त 71,00,000 रुपये खर्च झाले असून 13,98,00,000 रुपये शिल्लक राहिलेत. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे 19,20,00,000 रुपये मंजूर झाले होते. त्यातील 5,20,00,000 रुपये खर्च झाले असले तरी 13,95,00,000 रुपये अद्याप शिल्लक आहेत. यवतमाळ पश्चिमचे खासदार संजय देशमुख यांच्या खात्यात 18,60,00,000 रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी फक्त 1,41,00,000 रुपये खर्च झाले. 17,14,00,000 रुपये शिल्लक राहिले. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या खात्यात 14,70,00,000 रुपये मंजूर झाले. त्यापैकी 3,78,00,000 रुपये खर्च झाले आणि 10,91,00,000 रुपये शिल्लक आहेत. ही आकडेवारी पाहिल्यानंतर निधी उपलब्ध असूनही मोठ्या प्रमाणात वापरला गेला नसल्याचं दिसून येत आहे. मंडळी, मुद्दा क्रमांक 6 पाहू, निधी खर्च का झाला नाही? या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निधी खर्च का झाला नाही?
खासदार निधी मंजूर झाला म्हणजे कामे आपोआप पूर्ण होत नाहीत. विकास कामांची शिफारस, प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया, कामाची अंमलबजावणी आणि सततचा पाठपुरावा या अनेक टप्प्यातून जावं लागतं. म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होत आहे की संबंधित खासदारांनी प्रशासनावर पुरेसा पाठपुरावा केला का? की विकास कामांच्या अंमलबजावणीतच गंभीर त्रुटी राहिल्या? जर निधी उपलब्ध असूनही काम झालं नसतील तर त्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आता राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. मंडळी, मुद्दा क्रमांक 7 पाहू. विरोधकांना आयतं खोलीत कसं मिळालं? ही आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधकांना मोठं राजकीय हत्यार मिळालेलं आहे. विरोधकांचा आरोप आहे की पक्षांतराचं खरं कारण काही वेगळंच होतं. मात्र मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी निधीचा मुद्दा पुढं करण्यात आला. त्यांच्या मते जर निधीच उपलब्ध नव्हता तर कोट्यवधी रुपये मंजूर कसे झाले आणि जर मंजूर झाले होते तर ते खर्च का झाले नाही? यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे. मुद्दा क्रमांक 8. मतदारांच्या मनात कोणते प्रश्न निर्माण होतात? या प्रकरणामुळे मतदारांच्या मनात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. ज्या खासदारांना जनतेने विकासाच्या आशेने निवडून दिलं त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये मंजूर होणे विकास कामे का झाली नाहीत? गावामधील रस्ते, पाणी पुरवठा, शाळा, दवाखाने, सभागृह आणि इतर सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी हा निधी वापरता आला असता. मग हा निधी वापरण्यात अडथळे नेमके कुठं आले? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षांतराचं खरं कारण विकास होतं की राजकीय भवितव्य सुरक्षित करणं होतं? मुद्दा क्रमांक 9. पुढे राजकीय परिणाम काय होऊ शकतात? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुकांमध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजू शकतो. विरोधक या आकडेवारीचा वापर प्रचारात करू शकतात, तर संबंधित खासदारांना मतदारांसमोर स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं. विशेषतः ज्या मतदारसंघांमध्ये विकास कामाबाबत नाराजी आहे तिथे हा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 10. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा संदेश काय? मंडळी, या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो. लोकप्रतिनिधींना निधी मिळवणं महत्त्वाचं असतंच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो निधी वेळेत आणि योग्य पद्धतीने खर्च होणं. कारण शेवटी मतदारांना राजकीय भाषण नाही तर प्रत्यक्ष विकास कामं दिसतात. जर कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही विकास कामे झाली नाहीत तर त्यांची कोणाची याचं उत्तर जनतेला अपेक्षित असतं. म्हणूनच हे प्रकरण केवळ निधीचं नाही तर लोकप्रतिनिधींची जबाबदारी, राजकीय विश्वासार्हता आणि विकासाच्या राजकारणात वास्तव दाखवणारं प्रकरण आहे. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर मंडळी आपल्याला 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, निधी मिळत नव्हता हा दावा अधिकृत आकडेवारीमुळे गंभीर प्रश्नचिन्हाखाली आलेला आहे. गोष्ट दुसरी, कोट्यवधी रुपये मंजूर असूनही त्यातील मोठा हिस्सा खर्च न झाल्याचं वास्तव समोर आलेलं आहे. आणि गोष्ट तिसरी, पक्षांतरामागील खरं कारण काय होतं याबाबत आता नव्याने राजकीय चर्चा सुरू झालेली. आता मंडळी, तुम्हीच सांगा, जर निधी मंजूर झाला होता तर तो खर्च का झाला नाही? आणि निधी मिळत नव्हता हा दावा तुम्हाला कितपत पडतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्येच लिहा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेट्ससाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.